शेतातला भोपळा पिकल्यानंतर घरात आणला आणि 1 महिना तर झाला असेल तसाच पडलेला. कारण सगळे एकत्र जमलो की तेवढाच उत्साह असतो आणि तेवढेच लोकं खायला असतात. आता मी गावाकडे आलेली सासूबाई म्हणलं चला आज भोपळ्याच्या घाऱ्या करूया. भोपळा त्यांनी फोडून दिला, जाऊबाईंच्या मुलींना हा किसून दिला. प्रत्येकाने एक एक काम केलं की कामाला कसं मदतीला सगळे असले की कामं पटकन होतात आणि स्वयंपाक झाल्यानंतर ही आमची भोपळ्याच्या घाऱ्या करायची तयारी चालू होती. जितका भोपळ्याचा किस आहे त्याच्या अर्धा गूळ घेतलेला आहे. भोपळा हे बघा किसून घेतला आणि गूळ जो आहे तो बारीक चिरून घेतला आणि हे सगळं एकत्रित छान असं मी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवले. चांगला हा भोपळ्याचा किस जो केलेला आहे तो शिजू द्यायचा आहे, चांगला शिजवून घ्यायचा. 15 मिनटं हा भोपळ्याचा किस आहे गुळामध्ये मी शिजू दिलेला आणि तुम्हाला मी शिजल्यानंतर दाखवते किती कोरडा होईपर्यंत शिजवून घेतला आहे बघा. त्यामध्ये जास्त पाणी राहिलं की त्यामध्ये जास्त पीठ बसतं आणि थोडीशी घाऱ्याची चव बदलते. त्यामुळे जास्त पीठ त्यामध्ये घालायचं नाही आणि हा शिजून हे बघा गुळाचं पाण्याने किती शिजवून घेतलं आहे बघा मी. छान असा भोपळा शिजलेला आहे आणि आता इथे गॅस बंद करते. अशा घाऱ्या बनवल्या की छान मऊसूत होतात, चवीला पण छान लागतात. यामध्ये थोडंसं जायफळ किसून घाला. आता सासूबाईने जे सुंठ आणि वेलची पूड करून घेतलेली बघा होती, जी घरामध्ये शिल्लक होती तीच मी त्यामध्ये घातलेली आहे. हे थंड होऊ द्यायचं पूर्णपणे, नाहीतर घाऱ्या ज्या आहेत त्या कठीण किंवा वातड होतात. थंड झाल्यानंतर यामध्ये बसेल इतकं गव्हाचं पीठ घालायचं. आता हे थोडं थंड झालं, यामध्ये गव्हाचं पीठ घालते, बसेल इतकं घालते. छान मिक्स करून घेते आणि एकत्रित चपातीसारखं जसं पीठ भिजवून घेतो ना तसं भिजवून घेते. हे बघा इकडे थोडंसं शिल्लक होतं असं मळून घेतलं आहे, कारण सगळं एकसारखं छान असं पीठ भिजवता येणार नाही. आणि जे शिल्लक होतं ते पण एकजीव करून घेतलं आणि हे बघा पीठ छान असं मी घाऱ्यासाठी जे लागणार होतं ते भिजवून घेतलेलं आहे. सैलसरच आहे बघा, एवढं सैलसर करून घ्यायचं. 10-15 मिनटासाठी झाकून ठेवलं आणि नंतर इथे सासूबाई मला घाऱ्या लाटून देत होत्या आणि पीठ न लावता त्या छान असं थोडंसं तेल लावून लाटून देत होत्या. थोडीशी खसखस वरून लावायची आणि छान असं एकसारख्या पुरीला जसं साईज असतं ना तेवढी जाडसर ठेवायची आणि छान एकसारख्या लाटून घ्यायच्या. आता लहान मोठ्या आकारामध्ये तुम्हाला जशा बनवायच्या त्या आकाराचं टोपण किंवा एखादी काटाची वाटी घ्यायची आणि कट करून घ्यायच्या. प्रत्येकजण मदतीला होतं त्यामुळे काही ना काही प्रत्येकजण करत होतं, त्यामुळे थोडासा व्हिडिओ इकडे तिकडे झालेला आहे. नेहमी कसं असते मी एकटीच बनवत असते त्यामुळे व्यवस्थितरित्या मी तो व्हिडिओ शूट करते. परंतु सासूबाईंनी लाटून दिलेल्या घाऱ्या जाऊबाईंच्या मुलीने कट करून घेतल्या आणि ते मी तळण्यासाठी बसलेले आहे. आणि एक घारी जी आहे ते तेलामध्ये टाकले बघा. तेल गरम झाल्यानंतर 3-4 एका वेळेला टाकायच्या आणि छान अशा तळून घ्यायच्या आणि टम्म अशी फुगलेली आहे घारी आणि अगदी मऊसूत अशा ह्या घाऱ्या होतात. चवीला पण छान लागतात मैत्रिणींनो आणि 8 ते 10 दिवस टिकतात आणि गव्हाच्या पिठाच्या पौष्टिक आहेत बघा. या पद्धतीने घाऱ्या नक्की बनवा आणि भोपळ्याच्या घाऱ्या कसं चवीला पण छान लागतात. आम्ही तर बनवलेले आहेत, तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की बनवा. आणि तसा हा पारंपरिक पदार्थ आहे, पूर्वी भरपूर प्रमाणात केला जायचा. दरवर्षी शेतामध्ये थोडा तरी भोपळा असतोच, म्हणजे एक वेल जर असेल तर 4-5 भोपळ्या तर लागतात आणि त्याच्या आम्ही घाऱ्या करतोच. आणि कसं असते गावाकडं प्रत्येकजण थोडा का होईना एक भोपळा फोडला की त्यातला अर्धा किंवा थोडीशी फोड देतातच. त्यामुळे घाऱ्या प्रत्येकाला आवडतात आणि त्या बनवल्या पण जातात. घाऱ्या आम्ही बनवल्या छान अशा सगळ्या घाऱ्या तळून घेतल्या मैत्रिणींनो आणि घाऱ्या चवीला छान झालेल्या. या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. दिसायला सुरेख आहे तितक्याच चवीला पण छान झालेला. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.